बघा प्रॅक्टिस सेट 3.1 विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. खाली जी तुम्हाला सिक्वेन्स दिलेले आहे त्यातली कोणती एपी आहे ते विचारले. इफ दे आर एपी, जर ती एपी असेल फाइंड द कॉमन डिफरन्स. काय करायचं आपल्याला? कॉमन डिफरन्स करायचं. समजलं? ती एपी असेल तर काय करायचं आपल्याला? कॉमन डिफरन्स असेल तर काढायचं. ओके. आता या ठिकाणी आपल्याला एपी आहे का? ही जी सिक्वेन्स मी सेकंड एक्झाम्पल घेतले. ओके. त्यानंतर बाकी तुम्ही सॉल्व्ह करा. सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे त्यावर T1 म्हणजे फर्स्ट टर्म काय? 2. T1 मीन्स फर्स्ट टर्म. T2 सेकंड टर्म 5/2. T3 किती आलं? 3. T4 बोला 7/2. समजलं? T1 T2 T3 T4 लिहायचं. एपी आहे का विचारला. एपी आहे का नाही पाहण्यासाठी आपल्याला डिफरन्स काढायचा. म्हणजे फरक काढायचा. काय काढायचा? फरक. मग फरक काढताना डिफरन्स काढताना सेकंड टर्म मध्ये फर्स्ट टर्म काय करायची? मायनस करायची. मग सेकंड टर्म मीन्स T2 मायनस T1. पहिली मोठी आहे का लहान आहे ते बघू नका. सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्मच वजा करायची. T2 माझा आहे T1 मीन्स 5/2 मायनस T1 किती आहे? आणि सॉल्व्ह करा. ज्याला सॉल्व्ह करता येत नाही त्यांनी लक्ष द्या. रॅशनल जे नंबर्स आहेत आपल्याला इथं फ्रॅक्शन वापरून जे फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनची आपल्याला सबट्रॅक्शन करायचं किंवा ऍडिंग करायचं. त्या रूल सेम करा. 2 रूल्स आहेत त्यातला आपण जो वापरतो नेहमी तो वापरूया. आपण काय करतो इथं डिनोमिनेटर सेम पाहिजे पण डिनोमिनेटर सेम न करता आपण डायरेक्ट काय करतो डिनोमिनेटरचा मल्टिपल डिनोमिनेटरला आणि स्लॅन्टिंग म्हणजे क्रॉस मल्टिपल न्यूमरेटर. म्हणजे खालचा गुणाकार खाली तिरकस गुणाकार वर. म्हणजे 2 गुणिले हे किती आहे खाली? काय नाही मला किती असतो? 1 असतो. किती असतो? 1. 2 × 1 2 × 1 2. आता स्लॅन्टिंग मल्टिपल 1 × 5 किती आलं? किती साइन मायनस 2 × 2 किती आहे? बेदुनी 4. आलं सर्वांच्या? इज इक्वल टू 5 - 4 1/2. कोणाच काढायचं नाही का बघा. दुसऱ्यामध्ये समजेल आपल्याला. पुढे आपल्याला करायचं आहे T3 - T2. सेकंड मधनं फर्स्ट वजा केला तर थर्ड मधनं सेकंड टर्म. बोला कोणते आहे? 3 - T2 ऍज इट वरील प्रमाणे करा. 2 × किती आहे इथं? 2. 2 × 1 2. क्रॉस मल्टिपल व्यतिरिक्त 6 वजा क्रॉस मल्टिपल किती आलं? 1/2. आता T4 - T3. T4 7/2 मायनस 3 इज इक्वल बोला. आता लिहित नाही तुम्ही. 2 × 2 वेकेबी 7 × 1 7 पुढं मायनस 3 × 2 6 7 - 6 1/2. समजलं का सर्व? आता जो डिफरन्स आहे तो कसा आलाय? कॉन्स्टंट. कसा आलाय? कॉन्स्टंट म्हणायचं. स्थिर आहे माझ्याकडे. स्थिर सेम म्हणजे स्थिर. ओके. मग ह्या ठिकाणी एपी आहे का मला हा शब्द लिहायचा. डिफरन्स बिटवीन कशामधला? 2 कॉन्सेक्टिव्ह टर्म. 2 कॉन्सेक्टिव्ह टर्म. डिफरन्स बिटवीन कशामधला? 2 कॉन्सेक्टिव्ह टर्म इज कसा आहे? कसा आहे? कॉन्स्टंट आहे. कसा आहे? कॉन्स्टंट. ही पाठ करायचं. ओके. डिफरन्स बिटवीन डिफरन्स आहे दोन्ही मधला. कुठला दोन्ही मधला? 2 कॉन्सेक्टिव्ह टर्म. कॉन्सेक्टिव्ह म्हणजे लगतची पद. कॉन्सेक्टिव्ह म्हणजे कसली? लगतची पद. टर्म्स म्हणतात. ओके. काय लगतची पद. ही लगतचे शब्द आहे आणि हा टर्म्स म्हणजे पद. ओके. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर शब्द आहे. कसला आहे? स्थिर. स्थिर म्हणजे समान.
काय मांडवले तुम्हाला तोंडी सांगतो, दोन लगतच्या पदांमधील फरक स्थिर आहे. पता आहे का? दोन लगतच्या पदांमधील फरक स्थिर आहे. म्हणून गिवन, हे जे गिवन आहे, काय दिले गिवन? सिक्वेन्सेस मधली एक सिक्वेन्स. गिवन सिक्वेन्सेस नाही, आता एक असल्यामुळे काय म्हणायचं? गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. गिवन सिक्वेन्स काय आहे? एपी आहे. गिवन सिक्वेन्स काय आहे? एपी. समजले सर्वांना? गिवन सिक्वेन्स काय आहे? एपी आहे. तुम्ही काय म्हणाल बघा मांडवले, हे झाल्यानंतर प्रत्येकदा बघा, दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका, इथं म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. समजले का? आता हे प्रश्न झाला का? एपी आहे का? यस, गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. ओके, झाला सर. If they are AP असेल तर find the common difference. This is a common difference. Therefore, common difference is equal to, किती आहे common difference? मार्डोले सामायिक फरक बरोबर 1/2. सामायिक फरक किती आला? 1/2. इथे मी का बॉक्स करतोय? दोन्ही आन्सर एकत्र लिहायचे आपल्याला. गिवन sequence is an AP आणि तुम्हाला common difference is equal to 1. ओके, लिहून घ्या तुम्ही तेवढेच एक्झाम्पल.